नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत आरोग्य विभागात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रुप डी ची या ठिकाणी पद बसण्यासाठी या व्हिडिओमध्ये हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तुम्ही या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट bjgmcpune.com या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन आज या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अशा स्वरूपात तुमची वेबसाईट येणार आहे. त्यामध्ये क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिलं नाव स्वतःचं जे नाव आहे ते टाका. कन्फर्म फर्स्ट नेम तेच टाकायचं आहे. त्याचबरोबर वडिलांचे नाव तेच टाका. जे काही 10वीच्या मार्कशीट प्रमाण आहे ते कन्फर्म मिडल नेम तेच टाका. सरनेम जे काय आहे ते SSC प्रमाण टाका आणि कन्फर्म लास्ट नेम तुम्हाला टाकायचं. त्याचबरोबर तुम्हाला फुल नेम अशा स्वरूपात येणार आहे. जशी तुम्ही माहिती भरली त्यानुसार फुल नेम येणार आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर टाका आणि कन्फर्म मोबाईल नंबर तोच टाकायचा. त्याचबरोबर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर देऊ शकता किंवा त्याचबरोबर एक मेल ID एक द्यायचा आहे आणि त्याचा डोमेन आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. जीमेल वगैरे किंवा जे काय असलं ते सिलेक्ट करा. कन्फर्म संपूर्ण मेल ID या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो कॅप्चा आहे तो या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट या ठिकाणी करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा स्वरूपात तुमचा या ठिकाणी ID आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला आलेला आहे. तो या ठिकाणी मित्रांनो कॉपी करा किंवा टेस्ट किंवा जीमेलवर तुमचा पासवर्ड आणि ID आली. त्याचबरोबर एक फोटोग्राफ या ठिकाणी चूज फाईल करून अपलोड करायचा आहे आणि एक लाईव्ह कॅप्चर करायचा आहे जे की या QRद्वारे तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर करायचं आहे. त्याचबरोबर एक सिग्नेचर सुद्धा या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. हे सगळं अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टिकमार्क करायचे आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. तर एक मिनिट पुढची आहे तो या ठिकाणी डिटेल्समध्ये या ठिकाणी बेसिकमध्ये या ठिकाणी ऑप्शन असणार आहेत. यामध्ये पहिला आहे ते या ठिकाणी नेम ऑफ पोस्ट. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार असाल त्या ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करा. उदाहरणार्थ गॅस प्लांट, भंडारा सेवक, प्रोचार परिचर, माय किंवा चतुर्थी श्रेणी कर्मचारी किंवा कक्ष सेवक ज्या फॉर्मसाठी तुम्ही इलिजिबल असाल. जर फॉर्म भरायचे असतील तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरू शकता. मात्र या ठिकाणी जो हवा आहे तो ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. यामध्ये कक्षसेवक सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमची कॅटेगरी कुठली येते SC ST OBC VGNT NTB NTC कुठली कास्ट आहे ते सिलेक्ट करा. उदाहरणार्थ ACBC येतात ACBC सिलेक्ट करा. कन्फर्म सुद्धा ते सिलेक्ट करा किंवा ओपन करू शकता. त्याचबरोबर पुढचा आहे तो ठिकाणी दिव्यांग आहात का. जर तुम्ही हँडिकॅप असाल तर सिलेक्ट करा. त्याचबरोबर हँडिकॅपचा प्रकार कोणता येतो ABCD बघा. त्याचबरोबर त्यात कोणता प्रकार येतो Aमध्ये Bमध्ये कोणता येतो किंवा Cमध्ये कोणता येतो ते जे हँडिकॅपचे प्रकार असतात त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नसल्यास तुम्हाला नो करा. पुढचा आहे तो तुम्ही वैध जात प्रमाणपत्र आहे का. कास्टमध्ये सर्टिफिकेट असल्यास सिलेक्ट करा. नसल्यास नो सिलेक्ट केलं डायरेक्ट तुम्ही ओपनमध्ये जाणार आहे. त्यामुळे सिलेक्ट करा. त्याचबरोबर EWS असेल वर EWS सिलेक्ट केले इथे EWS येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारी जात वैधता प्रमाणपत्र आहे का. कास्ट व्हॅलिडिटी असेल सिलेक्ट करा. नसेल नो सिलेक्ट केलं काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही एक्सर्व्हिसमॅन म्हणून अर्ज भरणार असेल तर सिलेक्ट करा. नसेल नो सिलेक्ट करा. अर्जदार दिव्यांग माजी सैनिक आहात का तर सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर अर्जदार या ठिकाणी युद्धात मरण पावल्या त्या कुटुंबातील असेल तर सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. अर्जदार महिला रिझर्वेशन असेल तर सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर अर्जदार विशेष प्राप्त खेळाडू आहे का. जर खेळाडूमधून आरक्षण घेणार असेल तर सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. प्रकल्पग्रस्त असेल तर सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर भूकंपग्रस्तमधून येत असेल तर सिलेक्ट करा आणि नो सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी 3 वर्षाचे अंशकालीन कर्मचाऱ्यांमधून अप्लाय करणार असाल तर सिलेक्ट करा. नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे. पुढचा आहे तो तुमचा अनाथामधून येत असेल तर सिलेक्ट करा. अनाथाचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा. नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचा तो डोम असेल यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही नो सिलेक्ट केलं तर तुम्ही हा फॉर्म नंतर तुम्ही डोम असेल सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर महाराष्ट्रात रहिवासी असल्यास डोम असेल सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आपण स्वातंत्र्य सैनिकाचे पालक आहात का असले सिलेक्ट करा. नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर 1991चे जनगणना कर्मचारी आहेत का सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी आहात का जर असेल तर सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात का असं सिलेक्ट करा किंवा नसल्यास नो सिलेक्ट करा.
त्याचबरोबर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक आहात का असं हे सिलेक्ट करा, नसल्यास नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचा रिजनल काय आहे, धर्म कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय तत्व इंडियन आलेले आहे. त्याचबरोबर कन्सेप्ट टू आधार व्हेरिएशन पडताळणी हे सिलेक्ट करा आणि या ठिकाणी आधार नंबर द्यायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करा, काही प्रॉब्लेम नाही. जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड देऊ शकता. त्याचबरोबर पुढचा तो या ठिकाणी पेपर्स एक्झाम सेंटर 3 टाकायचे आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार एक्झाम सेंटर 3 जवळचे कोणते आहेत त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. ओके, त्यामध्ये तुमचा जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काय असलं ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा जो भाऊ बहीण कोण आहे तर हे सिलेक्ट करा, त्याचं नाव लिहायचं, तो मेल फिमेल काय आहे तर ते सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही मॅरिड स्टेटस आहात का, अनमॅरिड मॅरिड डिवॉर्स काय असलं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर वडिलांचे जे नाव आहे ते टाका, आईचे नाव आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्ही पतीचे नाव टाकायचे. त्याचबरोबर जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाका, फिलअप करायचा आहे. त्याचबरोबर जिल्हा वगैरे सगळं टाका आणि स्टेट कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पिनकोड टाका आणि करंट परमनंट ॲड्रेस जर वेगवेगळा असेल तर टिक मार्क करा. आणि या ठिकाणी मिळतो तुम्हाला जर परमनंट आणि टेम्पररी ॲड्रेस एकसारखा असेल तर परमनंट ॲड्रेस सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बँक रेफरन्स असणार आहेत. मध्ये या ठिकाणी बँक तर या ठिकाणी रिफंड प्रोसेससुद्धा असू शकते, त्यामुळे या ठिकाणी बँक धारकाचे नाव टाका, खाते क्रमांक टाका, कन्फर्म खाते नंबर टाका, बँक कोणती शाखा आहे ते, अकाउंट नंबर, सेव्हिंग करंट काय असतात, IFSC कोड टाकून या ठिकाणी व्हॅलिड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अशा स्वरूपात तुम्हाला व्हेरीफाईड डाटा सक्सेसफुली या ठिकाणी मेसेज येणार आहे. हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि सेव्ह नेक्स्ट करायचा आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी पुढचा आहे तो एज्युकेशन अँड एक्सपिरियन्स. यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही 10वीचं स्टेट कोणतं ते सिलेक्ट करा, जसं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्याचबरोबर तुम्हाला 10वीला अदर स्टेटमध्ये निवडा किंवा काय असेल ती सब्जेक्ट सिलेक्ट करा. पासिंग तारीख जी काय तारीख आहे ती तारीख या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर टक्केवारी जी काय असतात ते टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. उत्तीर्ण वर्ष ग्रेड वगैरे जे काय असतात श्रेणी ते टाका. त्याचबरोबर तुम्ही 12वी असल्यास 12वी सिलेक्ट करा, जे स्टेट आहे ते स्टेट टाका किंवा स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्ड काय असेल ते टाका. आर्ट कॉमर्स सायन्स काय असेल ते टाका. पासिंग तारीख जी काय पासिंग तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पर्सेंटेज काय ते टाका आणि क्लास या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर ग्रॅज्युएशन असल्यास ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा, काय जे काय असल्यास ते सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही फक्त 10वी टाकू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी विषय टाका, पासिंग तारीख जी काय ती तारीख एकदम तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर पर्सेंटेज जे काय असेल ते टाका आणि या ठिकाणी क्लास टाकायचा आहे. त्याचबरोबर अदरमध्ये सुद्धा तुमचं एज्युकेशन टाकू शकता. त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर या ठिकाणी येस सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुमचं वर्क एक्सपिरियन्स काय आहे का तर येस सिलेक्ट करा. यामध्ये वर्क एक्सपिरियन्समध्ये तुम्ही कोणत्या ठिकाणी काम केलं, पदाचं नाव, कधीपासून कधीपर्यंत, त्याचबरोबर कामाचे स्वरूप, सेवा समाप्तीचे कारण आणि टोटल एक्सपिरियन्स येणार आहे. जर एकापेक्षा जर जास्त एक्सपिरियन्स असल्यास ॲड मोर ऑप्शन तुम्हाला क्लिक करा, दुसरा एक्सपिरियन्ससुद्धा टाका. जर एक्सपिरियन्स नसल्यास तुम्हाला नो करा. त्याचबरोबर तुम्हाला अवगत भाषा कोणकोणती येते तर मराठी आहेच. त्याचबरोबर हिंदी टाईप करा, इंग्लिशसुद्धा टाईप करा आणि या ठिकाणी रीड राईट स्पीक ह्या सगळ्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळं ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या व्हॅलिड डिटेल्स हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अशा स्वरूपात तुम्ही व्हॅलिड डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेले, व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेले. ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमचा अशा स्वरूपाचा फॉर्म इंटरफेस येणार आहे, जो की हा फॉर्म या ठिकाणी सबमिट सक्सेसफुली होणार आहे. त्यामुळे आता जे काय असले तुम्ही या ठिकाणी माहिती चेकआउट करा आणि या ठिकाणी आता ती माहिती संपूर्ण पाहिजे आहे. जर माहितीमध्ये करेक्शन असल्यास तुम्ही लागली करेक्शन या ठिकाणी खाली या ठिकाणी बॅग घेऊन या ठिकाणी करेक्शन करा, किंवा जर माहिती बरोबर असेल तर डायरेक्टली कंप्लीट ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये त्यानंतर तुम्हाला ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला आता लेफ्ट हँड थंब आणि हँड रायटिंग डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे. यामध्ये तुम्ही डिक्लेरेशन थंब हे IBPच्या द्वारे तुम्ही या ठिकाणी घेऊन या ठिकाणी अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर तुमच्या खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा टाका आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता दोन्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. यामध्ये खाली आहे तो कॅप्चा, जो काही कॅप्चा आहे तो या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून सेव्ह नेक्स्ट करा आणि या ठिकाणी ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट सक्सेसफुल होणार आहे. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी फी आहे ते या ठिकाणी कास्टमध्ये असल्यामुळे 900 रुपये, ओपन असेल तर 1000 रुपये फी येणार आहे. ह्या आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी जो पिन आहे तो या ठिकाणी पिन टाकायचा आहे आणि सबमिट बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा फॉर्म हा इथंच सबमिट सक्सेसफुल झालेला आहे.
ह्यानंतर जी पेमेंटल्या प्रोसेस डायरेक्टली जाणार आहेत. यामध्ये जे पेमेंट आहे ते ठिकाणी तुम्हाला पेमेंट हे या ठिकाणी करायचं आहे. यामध्ये मित्रांनो जे पेमेंट आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट किंवा UPI अशा स्वरूपात तुम्ही या ठिकाणी पेमेंटसुद्धा करू शकता. किंवा या ठिकाणी तुम्ही एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला कोणत्याही स्वरूपात पेमेंट नसणार आहे. ओके, तर मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म डायरेक्टली या ठिकाणी तुमचा सबमिट होणार आहे आणि प्रिंट आणि चलनाची प्रिंट या ठिकाणी तुम्ही प्रिंट काढायचे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला BJ मेडिकल कॉलेज, ओके, तरी तुम्ही तुम्हाला GMC पुणे यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेल म्हणून पण असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.